हॅलो स्टुडंट, वेलकम टू 21 डे स्टडी प्लॅन टू क्रॅक MST CET लेक्चर सिरीज। या लेक्चर सिरीजचा आज आपला डे नंबर 19 आहे आणि मागचे 2 दिवस झाले मी कुठल्याही प्रकारचा डेली टास्क हा तुम्हाला खरंच प्रोव्हाइड करू शकलो नाही, त्याबद्दल रिअली सॉरी। या 2 दिवसामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपवर विचारलं की सर काय झालं, तुम्ही डेली टास्क व्हिडिओ का अपलोड करत नाहीये, आर यू ओके ऑर नॉट, इज देअर एनी इश्यू। सो अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो नो आय एम ॲब्सोल्युटली फाईन, मला काहीही झालेलं नाहीये, फक्त काही टेक्निकल इश्यूजमुळे मी तुम्हाला हा डेली टास्क व्हिडिओ प्रोव्हाइड करू शकलो नाही। पण खात्रीने सांगतो की पुढचे जे काही 3 दिवस आपले या डेली टास्क सिरीजचे बाकी आहेत, मी तुम्हाला एक चांगलं कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून पुढचे 30 दिवस जे तुमच्या हातामध्ये आता शिल्लक आहेत तुम्ही मोटिवेटेड फील कराल, स्वतःला एक्साइटेड फील कराल आणि एक चार्जिंग फोर्स डेव्हलप करून तुम्ही नक्की MST CET मध्ये चांगले स्कोअर ग्रॅब करू शकाल। सो आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण डिस्कस करणार आहोत एका महत्त्वाच्या पॉईंटवर की जो पॉईंट तुमच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं की सिरियसली तुम्ही त्याबद्दल विचार करायला हवा। सो त्याबद्दलची क्लॅरिटी देण्यासाठी तो पॉईंट तुम्हाला मी सांगतो, दॅट इज नथिंग बट द फोकस। सो तुमचा जो फोकस आहे तो अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही MST CET ही चांगले मार्क्स ग्रॅब करून क्रॅक करू शकता। हा फोकस क्लिअर करण्यासाठी मी तुमच्यासोबत 2 स्टोरीज शेअर करणार आहेत आणि मला असं वाटतं या स्टोरीज खरंच खूप इन्स्पिरेशनल आहेत। त्यामध्ये जी फर्स्ट स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे PV सिंधू यांच्याबाबत। PV सिंधू जेव्हा ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळेस त्यांना तिथे प्री क्वार्टर राऊंडमध्ये एक मोठी डिफीट सहन करावी लागली आणि ती डिफीट झाल्यानंतर त्या परत भारतामध्ये परतल्या आणि भारतामध्ये परतल्यानंतर 8 महिन्यानंतर त्या रिओ ऑलिम्पिक फेस करणार होत्या आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये त्यांनी भारतासाठी सिल्वर मेडल सुद्धा मिळवलं होतं। आता आपल्याला सगळ्यांना सिल्वर मेडल त्यांनी मिळवलं हे माहिती आहे, पण त्या मधल्या 8 महिन्यामध्ये त्यांनी आपलं फोकस कशा पद्धतीने क्लिअर केलं होतं त्याबद्दलची ही स्टोरी आहे। जेव्हा त्या ऑस्ट्रेलियन ओपन डिफीट झाल्यानंतर भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जे कोच आहे, तुम्हाला सगळ्यांना त्यांचं नाव माहितीच असेल, पुलेला गोपीचंद हे त्यांचं नाव आहे, त्यांना सहज भेटण्यासाठी बोलवलं आणि भेटण्यापूर्वी त्यांना एका पेजवर त्यांनी कमिट केलेल्या मिस्टेक्स त्यांना राईटअप करायला सांगितल्या होत्या। जेव्हा PV सिंधू यांनी त्यांच्या मिस्टेक एका पेजवरती राईटअप केल्या आणि त्या मिस्टेक्स घेऊन जेव्हा त्यांच्या कोच यांच्याकडे गेल्या तर कोचने त्या मिस्टेक्स रीड केल्या, पण कोचने सुद्धा एक पेज तसं रीड केलेलं होतं आणि त्यावरती 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स हे मेन्शन केलेले होते आणि ते 3 इम्पॉर्टंट पॉईंट असलेलं पेज त्यांनी PV सिंधू यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांना सांगितलं की ह्या 3 गोष्टी तुम्हाला पुढच्या 8 महिन्यासाठी फॉलो करायच्या आहेत। जेव्हा PV सिंधू यांनी त्या 3 पॉईंट्स रीड केले तेव्हा त्यांना असं काही विशेष वाटलं नाही, पण ज्यावेळेस त्या घरी गेल्या आणि जेव्हा त्या 3 पॉईंट्सकडे केअरफुली बघितलं आणि त्याबद्दल विचार केला त्यावेळेस त्यांना त्याचं सिरियसनेस कळालं। आता ते 3 पॉईंट काय होते ते तुम्हाला सांगतो। त्यामध्ये जो फर्स्ट पॉईंट होता की त्यांचं म्हणणं असं होतं की फॉर स्पेशल टुर्नामेंट देर इज अ नीड ऑफ स्पेशल प्रिपरेशन। याचा अर्थ असा की रिओ ऑलिम्पिक ही एक स्पेशल टुर्नामेंट आहे आणि नेहमी जशी आपण प्रॅक्टिस करतो तशी प्रॅक्टिस करून या टुर्नामेंटला क्रॅक करणं सहज शक्य नाही आहे, त्यासाठी आपल्याला स्पेशल प्रिपरेशन करण्याची गरज आहे। सो त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस ही खूप हार्डली आणि स्मार्टली करावी लागणार आहे, हा फर्स्ट पॉईंट होता। त्यामध्ये जो सेकंड पॉईंट होता दॅट इज नो शुगर डाएट। तुम्हाला या पुढच्या 8 महिन्यामध्ये कुठलाही शुगर असलेला डाएट कंझ्युम करायचा नाहीये। हे बघितल्यानंतर अगदी सोपं वाटतं की ठीक आहे चला शुगर अवॉइड करायची आहे, पण तुम्ही इमॅजिन करताय का शुगर अवॉइड करायची म्हणजे PV सिंधू यांना चॉकलेट्स फार आवडतात, पेस्ट्रीज आवडतात, केक आवडतात। आता विचार करा या सगळ्या गोष्टी त्यांना अवॉइड करायच्या आहे पुढच्या 8 महिन्यासाठी। अशा कुठल्याही प्रकारचं कंटेंट त्यांना आता पुढे 8 महिन्यासाठी कंझ्युम करता येणार आहे, सिम्पली त्यांच्यापासून त्यांना आता डिस्ट्रॅक्ट व्हावं लागणार आहे। सो किती मोठं सॅक्रिफाईस आहे। त्यानंतर जी थर्ड थिंग होती आणि ती मला असं वाटतं की तुम्ही आणि मी सुद्धा त्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही, दॅट इज अबाउट मोबाईल फोन। जस्ट अवॉइड मोबाईल फोन फॉर नेक्स्ट 8 मंथ। पुढच्या 8 महिन्यासाठी तुम्हाला मोबाईल फोन हा वापरायचा नाहीये, तो माझ्याकडे द्यायचा आहे आणि या 8 महिन्यामध्ये तुम्ही कोणाशीही कॉन्टॅक्ट करणार नाही। तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या फोकसवरती अडून राहायचं आहे, ते तुम्हाला क्लिअर करायचं आहे। आता तुम्ही विचार करू शकता की या 3 गोष्टी ज्या पेजवर लिहिल्या होत्या त्यासाठी किती मोठं सॅक्रिफाईस हे PV सिंधू यांना 8 महिन्यासाठी करावं लागलं असेल आणि मला असं वाटतं ते केल्यामुळेच कदाचित त्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल भारताला मिळवून देऊ शकल्या। पण आता या 3 गोष्टी जेव्हा कोचने एका पेजवरती लिहिल्या आणि जेव्हा PV सिंधू यांना दिल्या, तुम्हाला काय वाटतं त्यांनी त्या का मेन्शन केल्या असाव्या? त्या मेन्शन यासाठी नव्हत्या केल्या की त्यांना रेस्ट्रिक्शन्स टाकायचे होते, त्यांना यासाठी त्या मेन्शन करायच्या होत्या की या 3 गोष्टी ज्या होत्या पेजवर लिहिलेल्या या सतत त्यांना आठवण करून देऊ शकतील की तुमचं जे फोकस आहे दॅट इज रिओ ऑलिम्पिक आणि ते ग्रॅब करण्यासाठी या 3 गोष्टी मुद्दाम मी पेजवर लिहिलेल्या आहे की जेव्हा तुम्ही एखादं शुगर कंटेंट असलेलं डाएट खायला जाल तेव्हा आठवण देईल की
तुम्हाला ऑलिम्पिक क्रॅप करायचं आहे, तुम्हाला ऑलिम्पिक मेडल जिंकायचं आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल फोनकडे जेव्हा डिस्ट्रॅक्ट होऊन जाण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला ती आठवण देईल की नाही, तुमचा फोकस हा ऑलिम्पिक आहे. त्यामुळे सतत आठवण देण्यासाठी, तुमचं फोकस क्लिअर राहण्यासाठी गोपीचंद सरांनी या 3 गोष्टी त्या पेजवर मेन्शन करून PV सिंधू यांना तो पेपर सबमिट केला होता. सो आता या एक्झाम्पलमधून तुम्ही आणि मी काय शिकलं पाहिजे, तर आपल्याला जेव्हा एखादं गोल अचीव करायचं असतं त्यावेळेस आपला फोकस हा अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे डिस्ट्रॅक्शन्स आपल्या आजूबाजूला आहेत ते आपल्याला साईडला केल्याशिवाय, त्यांच्याबद्दलचं सॅक्रिफाईस केल्याशिवाय आपण ते कधीच अचीव करू शकत नाही. मला सांगायचा मुद्दा हाच आहे की पुढचे 30 दिवस तुम्ही सुद्धा तुमची जी MST CET एक्झाम आहे ते तुमचं एक गोल आहे आणि ते अचीव करण्यासाठी तुमचा फोकस हा अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी असणारे कुठल्याही प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स हे तुम्हाला आजच अवॉइड करायचे आहेत आणि डिटरमाइंड राहून पुढचे 30 दिवस तुम्हाला अगदी स्मार्टली स्टडी करून ते गोल कुठल्याही प्रकारे अचीव करायचं आहे. आणि त्यासाठी डेडिकेशन हे तुमच्यामध्ये असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही ऑलवेज स्वतःला मोटिवेटेड ठेवलं पाहिजे आणि ते एक्साइटमेंट तुमच्यामध्ये असलीच पाहिजे की नाही, हे गोल अचीव केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर मला असं वाटतं की तरच तुम्ही ते MST CET मध्ये एक चांगलं गोल किंवा चांगले स्कोर हे नक्की अचीव करू शकता. यानंतर जी सेकंड स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे दशरथ मांझी यांच्याबद्दलची. दशरथ मांझी यांना माउंटन मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता यांना हे नाव असं का पडलं हे तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात तर मी सांगणारच आहे. पण मांझी द माउंटन मॅन हा पिक्चर सुद्धा त्यांच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेला आहे. तुम्ही तो नक्कीच बघितला असेल आणि जर बघितला नसेल तर मी तुम्हाला रेकमेंड करतो की आज थोडा वेळ काढून तो पिक्चर बघण्याचा नक्की प्रयत्न करा. मांझी द माउंटन मॅन या चित्रपटामध्ये त्यांच्या आयुष्यावर घडलेल्या सर्व घटना या चित्रित करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात घडलं असं होतं की त्यांची जी वाईफ होती फुलन देवी, ह्या एके दिवशी त्यांच्या गावामध्ये जो एक मोठा डोंगर असतो तो सर करत असताना त्या पडतात आणि त्यांना एक इंजुरी होते. आणि इंजुरी झाल्यानंतर वेळेत त्यांना उपचार मिळत नाही आणि उपचार वेळेत न मिळाल्यामुळे त्यांची डेथ होते. या गोष्टीचं दशरथ मांझी यांना फार वाईट वाटतं, कारण त्यांच्या मृत्यूसाठी जे कारणीभूत ठरलेलं असतं ते म्हणजे त्या गावात असलेला तो मोठा डोंगर होता. आता डोंगर कसं काय कारणीभूत ठरू शकतो, तर त्याचं उत्तर असं आहे की गावाच्या म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडे हे क्लिनिक होतं आणि त्या क्लिनिकमध्ये जर त्यांना वेळेत नेलं असतं तर कदाचित त्या वाचू शकल्या असत्या. पण त्या क्लिनिकमध्ये जाण्यासाठी त्या डोंगराला क्रॉस करून एक रस्ता होता आणि त्या रस्त्याचं अंतर जवळपास 55 किलोमीटर होतं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग त्या डोंगराविषयी त्या दिवशी निर्माण झाला. आणि एवढंच कारण नव्हतं तर त्या गावामध्ये असे भरपूर लोक होते की ज्यांचा मृत्यू हा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे झालेला होता. त्यामुळे ते एके दिवशी ठरवतात की मी ह्या डोंगरातून तिकडे जाण्यासाठी एक रस्ता बनवेल. आणि तो रस्ता बनवण्यासाठी ते एके दिवशी म्हणजे ठरवतात आणि हातामध्ये छन्नी आणि हातोडा घेऊन निघतात आणि त्या डोंगराला फोडण्याचा प्रयत्न करतात. सो ते फोडत असताना ते दररोज त्यांचं ते एक नित्यक्रमच बनवून घेतात की सकाळी उठायचं, दिवसभर त्या डोंगराला फोडायचं आणि परत यायचं आणि परत दुसऱ्या दिवशी नवीन सुरुवात करायची. आता मला खरंच सांगा की हे किती मोठं टार्गेट आहे किंवा किती मोठं गोल आहे आणि हे अचीव करण्यासाठी किती मोठा वेळ जाऊ शकतो. आणि सहज कोणी पण हसू शकतं. आपण सुद्धा जर अशी एखादी व्यक्ती बघू तर आपण त्याला वेडच म्हणू. असंच झालं. गावातल्या खूप साऱ्या व्यक्तींनी त्यांच्यावरती टॉन्ट केले, त्यांना हसले की असं कुठे होऊ शकतं का, असं खरंच पॉसिबल आहे का. पण तुम्हाला सांगतो की ही एक रिअल स्टोरी आहे. 55 किलोमीटरचं अंतर जेव्हा मांझी यांनी ठरवलं की मी या डोंगराला फोडणार आहे आणि एक रस्ता बनवणार आहे आणि पुढची 22 वर्ष कंटिन्युअसली त्यांनी तो त्यांचा उपक्रम चालू ठेवला, नित्यक्रम चालू ठेवला. दररोज सकाळी उठायचं, त्या डोंगराला फोडायचं आणि रस्ता बनवण्याचं काम त्यांचं चालू होतं. काही दिवसानंतर काही लोकांना रिअलाईज झालं की नाही, ही व्यक्ती खरंच खूप डेडिकेटेड आहे आणि असं सहज होऊ शकतं. तेव्हा गावातले काही लोक त्यांच्या मदतीला आले, काही संस्था सुद्धा त्यांच्या मदतीला आल्या आणि एके दिवशी म्हणजे जवळपास 22 वर्षांनंतर त्या डोंगराला फोडून एक रस्ता तिथे बनवण्यात आला. आणि तो रस्ता बनल्यामुळे 55 किलोमीटरचं जे अंतर अगोदर क्रॉस करावं लागत होतं ते आता फक्त आणि फक्त 15 किलोमीटर एवढं उरलेलं होतं. सो या ठिकाणाहून तुम्हाला म्हणजे या इन्सिडेंट्सवरून तुम्हाला काय लक्षात येतं की जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं तर त्या व्यक्तीचं जर गोल क्लिअर असेल तर कुठल्याही प्रकारचे ऑब्स्टॅकल हे त्याच्यासाठी कधीच अडथळा ठरू शकत नाही. तो तेवढाच डेडिकेटली, तेवढ्याच मोटिवेटेड म्हणजे फिलिंगमध्ये ते गोल नक्की अचीव करू शकतो. आणि ही स्टोरी आपल्याला खरंच हे शिकवून जातं. तर मला हेच सांगायचं आहे की पुढच्या 30 दिवसांसाठी तुमचं सुद्धा जे गोल आहे, मग हे गोल अचीव करत असताना तुम्ही जेव्हा अभ्यास करत असाल तर काही मित्र कदाचित तुमच्यावर हसतील की वर्षभर तर काही अभ्यास केला आणि आता कुठे अभ्यास करतोय. सो असं सगळ्या हसणाऱ्यांकडे तुम्हाला सिम्पली निग्लेक्ट करायचं आहे. तुमचं गोल तुमच्या इथे क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट ठेवू शकता, कसं डेडिकेटली तुम्ही ते गोल अचीव करू शकता, यासाठीचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी तुम्ही काही सुद्धा करू शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारची फिल्म बघू शकता, कुठल्याही प्रकारची गाणी ऐकू शकता, एखाद्याशी चर्चा करू शकतात, खूप सारे मोटिवेशनल व्हिडिओज बघू शकतात की ज्या करून तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवू शकतात. आता
या स्टोरीज मी तुम्हाला सांगितल्याच आहे. यानंतर आपण डेली टास्क डिस्कस करणारच आहोत. पण उद्याच्या डेली टास्कमध्ये मी माझा सुद्धा असाच एक इन्सिडन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी सुद्धा स्वतःला कसं मोटिवेट ठेवतो याबद्दलच्या थोड्या टिप्स सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो मला असं वाटतं की उद्याचा डेली टास्क हा सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. सो आजच्या डेली टास्कमध्ये जो आपला लास्ट पार्ट आहे की आज नेमकं आम्ही काय करायचं त्यामध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर केलेली आहे की तुम्हाला आज ही स्टोरी बघायची आहे जेणेकरून तुम्ही स्वतःला पुढचे 30 दिवस मोटिवेशनसाठी जी प्रेरणा तुम्हाला गरजेची आहे ती मिळू शकेल. सो आजचा डेली टास्क आपण आता डिस्कस करूया. आपण ठरवलं आहे की डे नंबर 18च्या डेली टास्कमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आपले फर्स्ट 4 डेज होते या लेक्चर सिरीजचे ते तुम्हाला प्रॉपरली रिवाइज करायचे आहे. सो त्याचाच भाग म्हणून आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आज कंप्लीट करणार आहोत की डे नंबर 5चा जो आपला टास्क होता ॲज वेल डे नंबर 6 या दोघं दिवशी मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी असाइन केली होती आणि ती ॲक्टिव्हिटी अशी होती की तुम्हाला टेक्स्टबुकमधले बोल्ड आणि इटॅलिक वर्ड्स हे प्रॉपरली आयडेंटिफाय करायचे आहेत, मार्क करायचे आहेत आणि रिवाइज करायचे आहेत. बरोबर आहे. तर तुम्हाला हीच ॲक्टिव्हिटी ॲज अ रिव्हिजन म्हणून सगळ्यात अगोदर आज कंप्लीट करायची आहे की डे नंबर 5 आणि डे नंबर 6 मध्ये तुम्हाला बोल्ड आणि इटॅलिक वर्ड्स हे मी तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितले होते. ते तुम्ही बहुधा केले सुद्धा असतील. तर ते आयडेंटिफाय केलेले बोल्ड आणि इटॅलिक वर्ड तुम्हाला आज पुन्हा एकदा रिवाइज करायचे आहेत आणि जर तुम्ही ते केले नसतील तर डे नंबर 5 आणि डे नंबर 6चा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. त्या दिवशी मी बोल्ड आणि इटॅलिक वर्ड कसे आयडेंटिफाय करायचे, कसे मार्क करायचे आणि तुम्ही कशा पद्धतीने तो टास्क कंप्लीट करायचा आहे याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली होती. सो तुम्ही जर बघितलं नसेल तर तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि आज तुम्ही त्या दिवशी केलेला टास्क हा तुम्हाला परत एकदा रिवाइज करायचा आहे. त्यानंतर डे नंबर 7ला मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली होती की जे काही प्रॉब्लेम्स रिलेटेड व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्हाला परत एकदा बघायचे होते. आजही तुम्हाला तीच ॲक्टिव्हिटी पुन्हा एकदा रिपीट करायची आहे. जर तुम्ही सगळं प्रॉब्लेम्स मेन्शन केलेले असतील तुमच्या नोटबुकमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज नाही आणि जर केले नसतील तर पुन्हा एकदा ते व्हिडिओज बघा. व्हिडिओजमध्ये सांगितलेले प्रॉब्लेम्स नोटबुकमध्ये मेन्शन करा आणि ते प्रॉपरली रिवाइज करा. ते फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डे नंबर 8ला मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली होती की टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या रिएक्शन्स या तुम्हाला रिवाइज करायच्या होत्या, फाइंड आउट करायच्या होत्या. आजही तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पुन्हा एकदा रिपीट करायची आहे की ज्या रिएक्शन्स तुम्ही फाइंड आउट केल्या होत्या त्या दिवशी त्यासाठी तुम्हाला मी एक पेज सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या डेली टास्कमध्ये प्रोव्हाइड केलं होतं. तुम्हाला कदाचित आठवत असेल, तुम्ही ते डाउनलोडही केलं असेल. तर त्या पेजमध्ये मी तुम्हाला कुठल्या रिएक्शन्स आणि इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत हे याची एक लिस्टिंग प्रोव्हाइड केली होती आणि स्टार करून हे सुद्धा सांगितलं होतं की कुठल्या रिएक्शन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. सो पुन्हा एकदा तुम्हाला या सर्व ॲक्टिव्हिटीज आज रिवाइज करायच्या आहेत कारण की रिव्हिजन इज द की फॉर सक्सेस. सो त्यामुळे तुम्ही प्रॉपरली या सर्व गोष्टी रिवाइज करा. त्यानंतर आपली जी रेग्युलर रिव्हिजन आपण स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये जो नेक्स्ट चॅप्टर तुम्ही प्रिपेअर करणार आहात दॅट इज क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हा चॅप्टर तुमचा 11 नंबरचा चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टरचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. याच्यावरच्या नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला या चॅप्टरवरची मी प्रोव्हाइड केलेली आहे. सो तुम्हाला या तिघही गोष्टी आज प्रॉपरली रिवाइज करायच्या आहे ज्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही या चॅप्टरचा व्हिडिओ बघणार, त्यानंतर त्या चॅप्टरच्या प्रोव्हाइड केलेल्या क्विक रिव्हिजन्स नोट रीड करणार आणि त्यानंतर मॉक टेस्ट सुद्धा सॉल्व्ह करायची आहे. या उलट अजून तुमच्याकडे जर काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स MCQ या चॅप्टरवर असतील तर ते सुद्धा तुम्ही सोडवले तरी चालणार आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आहे 3 जून आणि मी तुम्हाला कमिट केलं होतं की 3 तारखेला मी तुमच्यासाठी जी MCQ आहे त्या MCQ ची जी एक नवीन सिरीज सुरू करणार आहेत. पण फक्त तुमच्याकडे एक एक्स्ट्रा दिवस मी आज या ठिकाणी मागतो आहे कारण की मागच्या 2 दिवसामुळे मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे मी खरंच ती लेक्चर सिरीज रेकॉर्ड करू शकलो नाही. पण उद्या म्हणजे 4 तारखेला मी तुम्हाला नक्की या लेक्चर सिरीजमध्ये MCQ कसे सॉल्व्ह करायचे, कसे प्रॅक्टिस करायचे याचा जो फर्स्ट व्हिडिओ आहे तो उद्या मी नक्की अपलोड करणार आहे. प्लीज तुमच्याकडून मी 1 दिवस एक्स्ट्रा मागतो आहे. फक्त काही टेक्निकल इश्यूजमुळे मी तुम्हाला तो कदाचित आज प्रोव्हाइड करू शकणार नाही. जर शक्य झालं तर मी आजच प्रोव्हाइड करेल आणि जर नाही पॉसिबल झालं तर उद्या नक्की मी तुम्हाला तो प्रोव्हाइड करणार आहे. सो आय रिक्वेस्ट यू फॉर 1 डे ओनली. सो मला असं वाटतं आजचा डेली टास्क सगळ्यांना कळाला असेल. आजचा डेली टास्क थोडासा अपलोड करायला उशीर झाला पण असो, उशीर होण्यापेक्षा तो मिळणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आजचा डेली टास्क खरंच तुमच्यासाठी युजफुल आहे. आजच्या डेली टास्कमध्ये ज्या 2 मोटिवेशनल स्टोरीज मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या त्याबद्दलच्या कमेंट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघतो आहे. सगळ्यांना आजचा डेली टास्क कंप्लीट करण्यासाठी ऑल द बेस्ट.